गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो। तर काल ना मिस्टर माझ्या मावशीच्या घरी गेलेले होते। तर मावशीने माझ्यासाठी काय काय दिलं ते दाखवते। इथे हरभऱ्याची वाळलेली भाजी, चिंचा, चिक्कू आणि एक पेरू होता, पेरू पण दिलेला आहे। त्याचबरोबर इथे पपाया दिल्या, त्याचबरोबर 1-2 नारळ दिले आणि हे डांगर आहे ना दुसऱ्या मावशीने दिलेला आहे। तर इथे ना ओला हरभरा आहे ना तो पण दिलेला आहे। त्याचबरोबर इकडे कांदे, देवासाठी फुले आणि थोडासा लसूण पण दिलेला आहे। तर जसे आईचे प्रेम असते तसे मावशीचे पण खूप प्रेम असते। त्यानंतर दुसऱ्या मावशीने ना इकडे रामफळ दिले मला आणि मी इथे ना पिकलेल्या रामफळाचं बनवत आहे आता शिकरण। तर अशा प्रकारे रामफळ धुवून पुसून घेतले आणि संपूर्ण रामफळ असे पिकलेले सोलून घेतले आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेतलं। त्यानंतर पुरणाच्या चाळणीमध्ये दूध टाकून व्यवस्थित प्रकारे चाळणीच्या साहाय्याने ते व्यवस्थित गाळून घेतलं आणि आता यातनं मी 1 वाटी साखर टाकून घेतली आणि व्यवस्थित हलवून एकजीव करून घेतलं। तर अशा प्रकारे आता हे रामफळाचं शिकरण मी फ्रीजमध्ये ठेवतीये आणि बघू शकता थंड झाल्यानंतर खूप छान असं आपलं रामफळाचं शिकरण इथे बनून रेडी झालेलं आहे। तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ। पुन्हा भेटू एक छानसे ब्लॉग सोबत, तोपर्यंत सर्वांना बाय।